दरम्यान पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील दिलीप देसलेंचा मृत्यू झालाय. त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आम्हाला जे गव्हर्नमेंटकडनं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं काय फोन वगैरे काय आला नाही. आम्हाला बेसिकली न्यूज थ्रू कळालं की असं असं झालं आहे करून दुपारी. मग त्याच्यानंतर इव्हनिंगला जेव्हा नेम फ्लॅश झाला तेव्हा वी गॉट कन्फर्म की ही इज नो मोर, बिकॉज कोणाचेही फोन लागत नव्हते. अँड देन आफ्टर सम टाईम इव्हनिंगला, थोडं लेट इव्हनिंगला पोलीस लोक आले. मग त्यांनी असं कळवलं की असं असं झालेलं आहे. ठीक आहे, पण तोपर्यंत आम्ही आमचे फ्लाईट तिकीट्स बुक केलेले 4 जणांचे. आता 4 जण चाललेत उद्या. आणि ते बॉडी वगैरे जे काय तिथे मग प्रोसेस होपफुली तिकडची गव्हर्नमेंट हेल्प करेल त्यांना सगळं करायला. पण आता कॅच हे आहे की आम्हाला प्रॉब्लेम आहे की रिटर्नचं तिकीट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. हार्डली 2च फ्लाईट्स आहेत आणि ते पण 40,000 पर पर्सन आहे. तर आम्ही 4 जण चालले, प्लस त्या आईला घेऊन यायचं आहे. तर आय डोंट नो गव्हर्नमेंट काय सपोर्ट, म्हणजे गव्हर्नमेंटकडनं जर काही सपोर्ट मिळाला किंवा आय डोंट नो त्यांच्याकडनं काय हे मिळालं का आम्हाला काढायचं तिकीट, तर ते क्लॅरिटी अजून मिळाली नाही आम्हाला. तुमच्या पत्नीची तब्येत कशी आहे? जास्त काय बोलणं झालं नाही आहे, फक्त हा ना ठीक आहे करून एवढंच बोलणं चाललं आहे. तर काय माहिती नाही, बिकॉज आम्हाला काही फोटो किंवा व्हिडिओ काही मिळाला नाही आहे. तर त्यांना लागलं आहे, जखम झालं त्याची काही आम्हाला न्यूजच नाही आहे.